जय भीम सर्वांना. बहुजन संघटक या लेक्चर सीरीज मध्ये आपल्या सर्वांचे मी डॉक्टर प्रज्ञा साळवे स्वागत करते आणि परत एकदा दिलेल्या विषयाला अनुसरून आपल्या समोर व्याख्यान द्यायला उपस्थित आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे, पण तरीही त्याला आपण आपल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. औरंगाबाद हे चळवळीचं केंद्र आहे, म्हणजे मराठवाड्याची राजधानी आहे आणि चळवळीचं केंद्र आहे. ती मग सांस्कृतिक चळवळ असेल, सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल. अ, या सगळ्या चळवळीला इथं औरंगाबादला एक महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. म्हणजे औरंगाबादमध्ये या सगळ्याच चळवळी इथूनच सुरू झाल्याचं आपण पाहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्सची स्थापना इथे केली आणि मराठवाड्याचं हे शैक्षणिक केंद्र झालं. म्हणजे आजही विदर्भातून असेल, मग संपूर्ण मराठवाड्यातून असेल, ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी मिलिंदमध्ये शिकायला येतात. आणि मिलिंदमध्ये शिकायला आलं म्हटलं, की इथल्या मातीला स्पर्श करून ते स्वतःला पवित्र मानायला लागतात. आणि का नको? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि मिलिंदमधून शिक्षण घेऊन म्हणजे मिलिंद महाविद्यालय सुरू झालं आणि त्यावेळेला जर आपण पाहिलं तर एक मिलिंदमधून शिक्षण घेऊन एक फळी जी बाहेर पडली, ती आज खूप मोठ्या-मोठ्या पदावर आहे. म्हणजे विचारवंतांची आणि साहित्यिकांची फळी जर आपण पाहिली, तर ती मिलिंदचीच आहे. आणि मिलिंदमधून शिक्षण घेतलं म्हणलं, की त्याला जगात एक वेगळाच मान असतो. म्हणजे एक मानद पदवी आहे की काय असं वाटायला लागतं. पुढे इथे एक विद्यापीठ झालं आणि मग विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, अशी नामांतर चळवळ सुद्धा इथेच झाली, जी जगात गाजली. म्हणजे नामांतर चळवळीला खरंच जगात तोड नाही. ह्या नामांतर चळवळीनं काय दिलं, तर नामांतर चळवळीनं एक वेगवेगळे कंगोरे दिले. इथं नेतृत्व तयार झालं. वेगवेगळ्या पातळीवरचे नेतृत्व तयार झाले. मग ते अन्याय सहन करायचा नाही म्हणून नेतृत्व तयार झालं. किंवा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं वर्चस्व असलं पाहिजे. जे आंबेडकरवादी आहेत त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे. असं एक नेतृत्व तयार व्हायला लागलं आणि आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानगंगा इथे आणली, औरंगाबादमधून ती सुरुवात केली. तिथे एक विद्यापीठ झालं. म्हणजे त्याच्या सगळ्या इतिहासात मी जाणार नाही, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणले होते गोविंदभाई श्रॉफ, की "इथं कॉलेज चालेल का?" मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले होते, की "इथं विद्यापीठ चालेल." अशा त्या सगळ्या खुलामध्ये मी जाणार नाही. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाची गंगा इथून सुरुवात केली आणि नंतर विद्यापीठही तिथे झालं. तर त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, हे संयुक्तिकच होतं. पण ती चळवळ पण वेगवेगळ्या पद्धतीनं लढल्या गेली. पण त्याच्यातून एक झालं, की नेतृत्वाची फळी उदयाला आली. मोठमोठे नेतृत्व त्या नामांतराच्या ह्याच्यातून म्हणजे गंगाधर गाडेंचं नेतृत्व इथेच उदयाला आलं. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे नागपूरचे जरी असले, तरी नामांतर चळवळीतूनच ते खूप मोठे झाले. लाँग मार्चची त्यांची ती संकल्पना असेल. म्हणजे लाँग मार्च जो त्यांनी काढला, तो नामांतरसाठी काढलेला लाँग मार्च हा जगातला तिसरा म्हणायला काही हरकत नाही. भारतातला पहिला आणि जगातला तिसरा असं तो लाँग मार्च होता. म्हणजे असे खूप मोठे-मोठे नेते या औरंगाबाद मधल्या चळवळीतून मोठे-मोठे झालेले आहेत. आणि जसं की मी मगाशी सांगितलं, की विचारवंत जे आहेत म्हणजे सुखदेव थोरात असतील, मोठे-मोठे विचारवंत, आज ज्यांची नावं घेऊन आपण आदर्श म्हणतो त्यांना. मग अर्जुन डांगळे असतील, आता तर त्यांचं नाव खूप चर्चेत आहे किंवा यशवंत मनोहर असतील, प्राध्यापक गंगाधर पानतावणे असतील, म.भी. चिटणीस अशी अनेक विचारवंतांची नावं घेता येईल. आता खूप मोठी नावं काढली तर ती खूप मोठी यादी होती खरं तर. पण ह्या सगळ्या विचारवंतांनी आंबेडकरी चळवळीला एक विचार देण्याचं काम केलं, एक दिशा देण्याचं काम केलं खरं तर. आणि त्यांचा आदर्श घेऊन चळवळी उभं राहिल्या. जर नेतृत्व उभं राहत असेल, तर त्याला विधायक वळण कसं द्यायचं? किंवा आक्रमक नेतृत्व असेल, अन्याय अत्याचाराला वेगवेगळ्या पद्धतीनं तोंड देत असतील, तर त्याला विधायकता आणण्याचं काम सुद्धा ह्या विचारवंतांनी केलेलं आहे, असं आपण पाहिलं. आणि ही सगळी औरंगाबादच्या मिलिंदमधूनच शिकून मोठी झाल्याचं आपण पाहतोय. परत दुसरीकडे मी असं म्हणेन, की सामाजिक चळवळी सुद्धा
इथून सुरुवात झाल्याचं सुद्धा आपण पाहतोय. म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक म्हणजे शिक्षणाची गंगा तर इथूनच वाहते. आजही आपण पाहतोय की मिलिंदमध्ये असेल, आंबेडकर कॉलेजमध्ये असेल, आंबेडकर महाविद्यालय, इथे लॉ कॉलेज आहे, इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे. तर ह्या सगळ्या महाविद्यालयातून आपला वंचित विद्यार्थी शिकून मोठा होतो आणि मोठमोठ्या पदावर जातोय असं आपण पाहतो. आणि ह्या विचारवंतांना आदर्श मानून म्हणजे गंगाधर पानतावणेंना आदर्श मानणारी कितीतरी मोठी फळी आहे, कितीतरी मोठे लोक आहेत. प्राध्यापक अविनाश डोळस सरांचा आदर्श मानून तयार होणारी कितीतरी विद्यार्थी आहेत. यशवंत मनोहरांना आज आपण कितीतरी मोठं साहित्यिक मानत आहोत, मानतोय. म्हणजे त्यांनी एक काळ असा होता की त्यांनी खरंच या आंबेडकरी चळवळीला पूर्ण दिशा देण्याचं काम केलं. पण आज असं काय झालं की ह्याच विचारवंतांना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन बाबासाहेबांची स्वाभिमानी स्वतंत्र चळवळ त्यांनी शिकवली आम्हाला, म्हणजे अनेकांना. तर स्वतंत्र स्वाभिमानी जगावं, स्वाभिमानाने जगायचं हे आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि आज अशी काय वेळ आली की ह्या विचारवंतांना काँग्रेसची लाचारी पत्करावी लागली. म्हणजे आठवलेंचं नेतृत्व असेल, अनेक नेतृत्व असेल, अनेक गटतट आलेत. एक काळ होता असा की ते या सगळ्या गटतटांना एकत्र आणण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते, पण ते झालं नाही. त्याच्यावर आपण बोलू नाही. पण आज आज जर आपण पाहिलं तर हे गटतट सुद्धा कुठे आहेत? म्हणजे खरंच खऱ्या अर्थानं विचार करण्याची एक गोष्ट आहे की हे गटतट कुठे आहेत, हे विचारवंत कुठे आहेत. आज ह्या विचारवंतांना असं काय करावं लागत आहे की आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकीकडे नाव घेत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी इमान राखून ते इथपर्यंत जगले. आज ते वयाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. म्हणजे आज त्यांचं वय मी सांगू नाही, असं म्हणू पण नाही, काय करायचंय. पण आज ते वयाच्या शेवटच्या टप्प्यात असताना, त्यांचं सगळं झालेलं असताना, बऱ्याच याच्या यशाच्या शिखरावर पोहोचलेले असताना, आज त्यांना असं काय राहिलंय किंवा अशी कोणती गोष्ट आहे की त्यांना काँग्रेसची अशी लाचारी पत्करावी लागत आहे. आणि काँग्रेसची लाचारी पत्करत असताना त्यांना हे सांगावं लागत आहे की आंबेडकरी विचार घेऊन चालणारा जो पक्ष आहे, त्या पक्षाला मतदान करू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा किंवा काँग्रेसला पर्यायानं मतदान करा. हे त्यांना सांगावं लागतंय एका खुर्चीसाठी, एका सत्तेसाठी. म्हणजे हे सांगत असताना त्यांना असं सुद्धा वाटत नाही की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी, विचाराशी प्रतारणा करतोय, बेईमानी करतोय. आज आपण किती मोठं पाप करतोय. पाप पुण्याला आपल्याकडे वाव नाहीये, पण तरी आपण किती मोठी चूक करतोय. हे गिल्ट किंवा हा किती मोठा अपराध आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतोय आपण. ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचं नाकारलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कितीतरी गद्दारी, कितीतरी उदाहरणं आहेत. ही त्यांनीच आम्हाला सांगितलेली आहेत संदर्भसहित. ह्याच विचारवंतांनी आम्हाला ही सगळी उदाहरणं सांगितली आहेत की काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत कशी कशी वागली. म्हणजे ठरवून त्यांना कितीदा पाडलं, निवडणुकीमध्ये कितीदा पाडलं किंवा अंत्यविधीला त्यांच्या जागा दिली नाही. एवढा महान नेता आणि संविधान करता, आता त्यांचा कितीतरी मोठा नेता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यविधी करायला काँग्रेसने जागा दिली नाही, हे सुद्धा ह्या विचारवंतांनीच आम्हाला सांगितलंय. आणि आज असं काय घडत आहे त्यांना की ह्याच विचाराशी बाजूला होऊन ते काँग्रेसला मतदान करा असं ते जनतेला भ्रमित करतायत. म्हणजे आंबेडकरी जनतेला दिशा देण्याचं काम त्यांचं आहे. विचारवंतांना आदर्श मानून आंबेडकरी जनता वागत असते आणि ठरवत असते आपली चळवळ कोणत्या दिशेला न्यायची. आणि आज त्यांना असं काय करावं लागत आहे की असं काय आहे, असं का झालं, अशी कोणती लालसा त्यांना हे करायला लावत आहे. एक खुर्ची, एखादं चेअरमन पद, आणि ते ते करून तुम्ही पूर्ण समाज दावणीला बांधत आहात. म्हणजे एकीकडे एक काळ असा होता की तुम्ही आठवलेंना समाज दावणीला बांधला म्हणून नाव ठेवत होते. आज तर आठवले गटाची एवढी वाईट अवस्था आहे की आजच मी पेपरमध्ये वाचलं की
भूपेश थुलकर मला वाटते, त्यांनी पक्ष सोडला. त्याची कारणं त्यांनी अनेक दिली, की आठवले आता समाजाला पूर्ण भाजपाच्या दावणीला बांधलेलं आहे आणि त्यांनी वैचारिकता पूर्णच सोडलेली आहे आणि अनेक अनेक असे कारणं दिलेले आहेत. आणि गेल्या काही दिवसात म्हणजे मागच्या व्याख्यानात सुद्धा मी सांगितलं, की त्यांना या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी कोणालाच दिलेली नाही. त्यांना आंदोलनं करावी लागती. आणि मग इतके मोठे त्यांचे कार्यकर्ते, हे कार्यकर्ते आज कुठं आहेत? काय करतायत? त्यांचा काहीच विचार आठवलेंनी केला नाही. आणि एका जागेसाठी म्हणजे इतकी केविलवाणी अवस्था आहे त्यांची, की हे सांगायला सुद्धा आम्हाला लाज वाटते, की जेव्हा स्टेजवर सगळ्या चे नेते असतात आणि त्यात हे आठवले आणि आपले नेते असतात, तर त्यांना धक्काबुक्की करून त्यांना उभं राहायला जागा सुद्धा देत नाहीत. इतकी वाईट आणि इतकी दयनीय अवस्था ह्या नेत्यांची या भाजपा असेल, काँग्रेस असेल, महाविकास आघाडी असेल, यांनी केलेली आहे. आणि हीच लाचारी पत्करण्यासाठी, हीच लाचारी घेण्यासाठी तुम्ही इतका मोठा लढा दिलेला आहे का? म्हणजे खरं तर ह्या कवाडे असतील, रासू गवई असतील, या आठवले असतील, यांची नावं खूप मोठी आहेत. यांनी खूप मोठा लढा उभा केलेला आहे. खूप मोठं त्यांनी कामं केलेली आहे. एक काळ होता असा, की त्यांच्या नावावर तरुण कार्यकर्ते त्यांच्या मागे कुठेही जायला तयार असायचे, काहीही करायला तयार असायचे. आणि आज असं 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 काय इतकं इतकं काय दयनीय अवस्था आहे, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तुम्ही उभे राहिलात, एवढे मोठे झालात आणि इतकी दयनीय अवस्था, की ते प्रस्थापित तुम्हाला धक्केबुक्के देतायत. आज एकीकडे बाळासाहेब आंबेडकर पाहिले, तर त्यांच्यासाठी उठून उभं राहणारे सगळेच नेते आहेत. हा सन्मान आहे, हा स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. हेच तर तुम्ही सांगितलं इतक्या वर्षामध्ये आणि तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला. तुमचा स्वतःचा स्वाभिमान तर गहाण ठेवलाच. पण एकीकडे समाजालाही दावणीला बांधत आहात आणि ह्या सगळ्या चळवळी असतील तर ह्या आपण पाहतोय, की औरंगाबादमध्ये एक वेळ अशी होती, एक काळ असा होता, की महानगरपालिकेमध्ये महापौर कुणाचा व्हायचा म्हणजे मला आठवतं 88 ला 3 नगरसेवक भारतीय रिपब्लिकन पक्षाचे आले होते, भारिपचे. आणि ते 3 नगरसेवक महापौर कुणाचा होणार हे ठरवणार होते. म्हणजे इतकं छान वातावरण होतं औरंगाबादला. आणि रतनकुमार पंडागळे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते. तर असे वेगवेगळे ह्याच्यावर आपण चेअरमन पद म्हणा, हे म्हणा, आपण निभावलेलं आहे किंवा छान त्या खुर्चीवर बसलेलो आहोत. लाल दिव्याच्या गाड्यामध्ये फिरलेलो आहोत. इतकी मोठी सत्ता उपभोगली आहे. इतकं मोठं आणि एक तरुणांसाठी तो आदर्श होता, की आंबेडकरी चळवळी आज कोणत्या दिशेला चाललेल्या आहेत. ह्या दिशा देण्याचं काम सुद्धा ह्या विचारवंतांनी केलेलं आहे. आणि आज हे विचारवंत सुद्धा इतके विचित्र वागत आहेत, की तरुणांनी नेमकं कुठं जावं हे सुद्धा कळत नाहीये. आज तरुण इतका बिथरलेला आहे, की की त्यांनी नेमकी कोणती चळवळ धरावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना परत नव्यानं सांगण्याची गरज आहे, ह्या नव्या तरुणांना. आणि हे सांगण्याची जिथे गरज आहे, तिथे तुम्ही चळवळीला दिशाहीन करण्याचं पाप करताय, काम करताय. चळवळच दिशाहीन करताय. असं काय होत आहे किंवा इतकी कोणची लालसा आहे? म्हणजे एकीकडं मी असं म्हणेन, की आज तर म्हणजे निवडणुकीचं वातावरण जर पाहतोय, आम्ही आता फिरतोय अनेक ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान इथं बौद्धांची संख्या इतकी आहे, की सगळ्यांनी जर ठरवलं जनतेनी आंबेडकरी पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा, त्यांनी ठरवलं तर तो खरंच निवडून येऊ शकतो. आमदार निवडून येईल, एक लोकसभेमध्ये खासदार निवडून येईल आणि आपले कितीतरी नगरसेवक सुद्धा निवडून येतील. पण आज असं झालंय, की सगळा धंदेवाईकपणा आलाय. सगळा धंदेवाईकपणा आलाय. ह्याच्यामध्ये दलालांची संख्या वाढत चाललेली आहे. वाईट वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकीकडं नाव घ्यायचं आणि कुणाची तरी दलाली करायची. म्हणजे एखादा आंबेडकरी पक्षाचा उमेदवार असेल, तर त्याच्या विरोधात कितीतरी बौद्धांचे आंबेडकरी उमेदवार उभं करायचे. आणि हे कोण करतंय?
तर ह्या प्रस्थापित पक्षातला एखादा उमेदवार त्याला पैसे देऊन, म्हणजे ती डीलिंगच असते पूर्ण. ती डीलच असते. तुला इतके देतो, तू इतके मतदान घे बाबा. आणि ते कोणाचे घ्यायचे, तर तो रनिंग मध्ये जो उमेदवार आंबेडकरी पक्षाचा उमेदवार निवडून येणारा असेल, निवडून येऊ शकतो बरं का आपल्याकडं. आपण जनतेने जर ठरवलं, तर आपल्याकडं आपला उमेदवार निवडून येऊ शकतो. पण तो रनिंग मध्ये असेल आणि निवडून येण्याच्या ह्याच्यामध्ये असेल, तर हे प्रस्थापित पक्ष त्याच ठिकाणी त्याच ह्याच्यातून अनेक बौद्धांचे म्हणा किंवा आंबेडकरी उमेदवार उभे करतात आणि त्याची सेटिंग लावतात, की तू इतके घे, तू इतके घे, तू इतके घे, आम्ही तुला पैसे. ही जी दलाली आहे, ही दलाली खूप वाढत चाललेली आहे. म्हणजे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून अनेकदा सांगतोय, की आरक्षण वाचवायचं असेल, आता जर आरक्षण वाचवायचं असेल, तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. पण ज्यांना ज्यांना ह्याचं काहीच देणं घेणं नाहीये, त्यांना कुणालाच ह्याचं देणं घेणं नाहीये, असे उमेदवार आता 100 घेतील, 200 घेतील, 1000 घेतील, पण ते घेतील आणि उभं राहतील. कारण त्यांना पैसे महत्वाचे झाले. ही दलाली महत्वाची झाली आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये धंदेबाईकपणा आलेला आहे. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी काही देणं घेणं नाही. एकीकडे तुम्ही आम्ही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस असे सांगता, विचारांचे वारसही सांगता आणि अनुवांशिक वारसही सांगता. म्हणजे आम्हीच खरे बाबासाहेब आंबेडकरांचे वारस हे सुद्धा सांगता. म्हणजे अनेकदा मोठे मोठे नेते तर बाळासाहेब आंबेडकर वारसदार नाहीच आहेत, आम्हीच वारसदार आहेत असं सुद्धा सांगतात. म्हणजे इतका वैचारिक काय म्हणतात तो गलथानपणा ह्या मोठमोठ्या नेत्यांमध्ये आहे असं मी म्हणेन, की तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेता, बाबासाहेबांनी काय शिकवलंय, काय विचार आहे त्यांचा आणि तुम्ही काय करत आहात? दलाली करत आहात सगळ्यांची, म्हणजे थोडेसे पैसे घ्यायचे आणि पुन्हा अनेक वर्षासाठी त्या प्रस्थापित उमेदवाराची गुलामी करायची. ही गुलामी करण्यासाठी म्हणजे थोड्याशा पैशासाठी तुम्ही त्यांची गुलामी पत्करत आहात. तुम्ही पत्करता तर पत्करताय, पण जनतेला सुद्धा ती घाणेरडी सवय लागत आहे. म्हणजे हे कुठं जातंय आपलं निवडणुका, आपण कुठे जात आहोत, हे समजण्याचं सुद्धा खरं तर ही वेळ आलेली आहे. म्हणजे औरंगाबादमध्ये कितीतरी आमदार आपण निवडून आणू शकतो आपला. एक तरी मध्यमध्ये तर इथं औरंगाबादमध्ये इतकी बौद्धांची संख्या आहे, की इथून सहज एक आपला बौद्धांचा आमदार निवडून येऊ शकतो किंवा इथून अनेक नगरसेवक सुद्धा निवडून येऊ शकतो. पण आज विचारवंतांची फळी सुद्धा औरंगाबादची गायब झालेली आहे. ती दिशाहीन होत चाललेली आहे. सामाजिक चळवळी वेगवेगळ्या दिशेनं चाललेल्या आहेत. आज कोणी उठतो कोणत्याही संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष बनतोय आणि तो प्रस्थापित पक्षाशी डील करतोय. ही डीलिंग किंवा ही दलाली ही जी आहे ही चळवळीला खूप घातक ठरत आहे आणि ही संपूर्ण आंबेडकरी विचार संपवण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे आता आता खरं तर मी मगाशीच जसं म्हणाले, की आठवले गटाचे कितीतरी लोक पक्ष सोडून जात आहेत. मग आता त्यांनी काय करावं? कुठे जावं? मी तर त्यांना खरंच त्यांना ॲडवाइस करेन, की त्यांनी खरंच बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यावी. बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत करावी आणि एकत्र मिळून आपण कामं करूया. असं काहीतरी त्यांनी ठरवलं पाहिजे. ती आता वेळ आलेली आहे, की प्रस्थापितांनी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे. सगळ्यांना लाचारीला लावलेलं आहे. तुला थोडंसं हे देतो, तुला थोडंसं ते देतो आणि कुणाला काही विचार राहिलेला नाही. कोणी कसल्या विचारानं उत्तेजित नाही आणि असं हे जे वातावरण आहे, ते औरंगाबादमध्ये जास्त बघायला मिळत आहे. म्हणजे हे सांस्कृतिक केंद्र आहे, हे शैक्षणिक केंद्र आहे. एक आदर्श होता आपल्या इथे. अनेक नगरसेवक इथून निवडून आले असते. पण ते होऊ शकलं नाही अनेक वर्षापासून. किंवा इथे चळवळी सुद्धा बंद पडलेल्या आहेत. सामाजिक चळवळी असतील, आंदोलनं असतील. ह्या आंदोलनाची दिशा सुद्धा जर आपण पाहिली, म्हणजे विद्यापीठात अनेक विद्यार्थी संघटना आपल्या होत्या. विद्यापीठामध्ये एक आपल्या विद्यार्थी संघटनांचं एक वर्चस्व असायचं. पण तिथे सुद्धा ती डीलिंग चालू आहे. तिथे सुद्धा दलालीच चालू आहे. सगळीकडे विद्यार्थी नेतृत्व तयार होत आहे.
पण ते संघटन तयार होतं आणि कुणाशी तरी जाऊन मिळतं आणि मग तिथे ते त्यांची ती परत सेटिंग चालू असते. आज केवळ पैसा कमावण्याचं साधन ह्या चळवळी सुद्धा झालेल्या आहेत. असं म्हणे खेदानं, अगदी खेदानं हे म्हणावं वाटतंय, हे म्हणू नाही, पण अगदी खेदानं हे म्हणावं वाटतंय, की चळवळी, सगळ्याच चळवळी ह्या दलाल झालेल्या आहेत. पैशासाठी धंदेवाईकपणा आलेला आहे यांना आणि हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. पुढची येणारी पिढी ही एक विधायक मार्गाने चळवळी उभी राहील, असा प्रयत्न सुद्धा आपण केला पाहिजे खरं तर. आणि ह्या औरंगाबादमध्ये अनेक मोठे विचारवंत आहेत, अनेक मोठे नेते इथून घडलेले आहेत. गंगाधर गाडेसारखं नेतृत्व आहे. आठवले गटाचे आमचे बाबुराव कदम इथेच राहतात. मिलिंद शेजवळ आहेत. अनेक नेते आहेत इथे. प्राध्यापक अविनाश डोळस इथे होते. VH गायकवाड ज्यांचं आताच निधन झालं तेही. तर ती एक परंपरा होती इथे. तर ह्या नेत्यांना पाहून आम्हाला असं वाटायचं की आपणही असं झालं पाहिजे. पण आज एकतर दिशाहीन चळवळ चालू आहे. ह्या विचारवंतांच्या फळीनं तर आम्हाला अनेकांना शॉक लागलेला आहे, की काल परवा परत अर्जुन डांगळेंनी पत्रक काढलं की आमचा अमुक अमुक महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. कुठे चाललेत हे? कसला सूड उगवत आहेत हे? की आंबेडकरी विचाराशी इमान राखायला पाहिजे त्यांनी. आंबेडकरी विचार त्यांनी समाजामध्ये पेरायला पाहिजे. आज त्यांची नावं चांगल्या ह्याच्यात घेत असतो आपण, पण तो स्वतःचा सगळा हा विचार बाजूला ठेवून आज ते दिशाहीन मार्गक्रमण करत आहेत. अतिशय खेदानं ह्या काही गोष्टी बोलाव्या लागत आहेत आणि म्हणून परत औरंगाबाद सारख्या ठिकाणी परत अशा काही चळवळी झाल्या पाहिजे. कोणीतरी नेतृत्व उभं राहिलं पाहिजे. हे एक शैक्षणिक काय म्हणतात ते राजधानी म्हणून सुद्धा हे औरंगाबाद हे केंद्र आहे. इथे अनेक विद्यार्थी येतात, अनेक विद्यार्थी शिकून मोठमोठ्या पदावर बसतात. म्हणजे मंत्रालयात सुद्धा जर आपण गेलो तर अनेक विद्यार्थी आपले मंत्रालयात दिसतील, जे मिलिंदमधून शिकून गेलेले आहेत. मोठमोठ्या पदावर, विद्यापीठात सुद्धा मोठमोठ्या पदावर गेलेले अनेक विद्यार्थी आज कुलगुरूच्या रेसमध्ये सुद्धा आपले इथले विद्यार्थी आहेत. कुलगुरू बनू पाहतायत. अनेक गॅझेटेड पोस्टवर सुद्धा आहेत. UPSC पास झालेले आहेत. तर असं हे चळवळीचं केंद्र औरंगाबाद. इथे कुठलीच चळवळ व्यवस्थित टिकली नाही. अनेक नेते आहेत, ते सुद्धा आज कुठे गायब झालेत, कुणाला दिशा देतात, काहीही नाही. हे खरं तर खूप खूप दयनीय अवस्था झालेली आहे. आणि औरंगाबादच्या जनतेने जर ठरवलं तर आपला इथे एक आमदार होऊ शकतो. एक आमदार काय, अनेक आमदार येऊ शकतात. आपले इथे नगरसेवक सुद्धा येऊ शकतात. आणि हीच ती वेळ आहे आज, की आज केवळ सगळ्यांनी, म्हणजे सगळे, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की भाजपा असेल आणि महाविकास आघाडी असेल, हे एकाच नाण्याच्या सगळे बाजू आहेत. आणि त्यांना उमेदवारीसाठी हे तिकडून तिकडे जातात, ते तिकडून तिकडे जातात, इकडून इकडे. निवडून आल्यावर सुद्धा, म्हणजे काल आमच्या युवा नेते सुजात आंबेडकर यांनी एका सभेमध्ये सांगितलं की हे निवडून आल्यानंतर सुद्धा हे एका ठिकाणी बसतील याची काहीही गॅरंटी नाहीये. म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतात. आपले शरद पवार असतील आणि अजित पवार निवडून आल्यावर ते एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. म्हणजे ह्यांचा कुणाचा काहीच भरोसा नाही. तर आपण त्यांना मतदान करणार का? आणि आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर आंबेडकरी पक्ष स्वतंत्र राजकारण, स्वाभिमानी राजकारण करणारा एकमेव बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. आता परत असे ते मेसेज येत आहेत, बरेच मेसेज आमच्या ग्रुपवर पण येत आहेत की बाळासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी काय केलं. म्हणजे हा किती गलथानपणा आहे, किती वैचारिक दारिद्र्यता आहे ही, की त्यांना एवढा अभ्यास नाही. असं बोलत असताना, असं लिहिताना एवढा अभ्यास नाही. म्हणजे काल परवा 18 मध्ये भीमा कोरेगावचं प्रकरण झालं, ताजं प्रकरण आहे ते. एकही आंबेडकरी नेता नव्हता बाळासाहेब आंबेडकरांशिवाय. समाजासाठी तो तिथं रात्रंदिवस उभे होते. ते रात्रंदिवस आंबेडकर भवन पाडलं, रात्रंदिवस ते बाळासाहेब आंबेडकर तिथं होते. रिडल्सचं प्रकरण असेल, बाळासाहेब आंबेडकरांनी ते इतक्या हातोटीनं सांभाळलं की त्याचं नामांतर
सारखं होऊ नये. म्हणजे नामांतर चळवळीमध्ये अनेक गावाच्या गावं जाळली गेली, अनेक लोकांचं नुकसान झालं. ती खूप मोठी कहाणी आहे खरं तर. तर रिडल्स सुद्धा तसं होऊ नये म्हणून त्याची काळजी घेत बाळासाहेब आंबेडकरांनी ते इतक्या व्यवस्थितपणे हाताळलं. नामांतर चळवळ सुद्धा असेल तर नामांतर चळवळ जर आपण पाहिली, मागे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नामांतर करण्याचा प्रस्ताव ठराव झाला होता. विद्यापीठात सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर श्रेय कोणी घ्यायचं, इथून जे आपल्या आंबेडकरी नेत्यामध्ये भांडणं लागले आणि मग तिथून ते जाळपोळ, मग ते श्रेय घेण्यासाठी केवळ ती नामांतर चळवळ एवढी मोठी 17 वर्ष लागले तिला. खरं तर तसं होऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी रिडल्सचं जे प्रकरण आहे ते खूप मोठं प्रकरण होतं. ते रिडल्सचं प्रकरण एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी हाताळलं आणि ते यशस्वी केलं. अनेक शेतकऱ्यांचे आंदोलन असेल, भूमिहीन आंदोलन असेल, हे काही दिसत नाही का ह्यांना? नामांतर सुद्धा जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन महासंघाची 93 मध्ये स्थापना केली आणि नामांतराच्या विरोधी असलेला जो बहुजन वर्ग होता तो नामांतर बाजूने झाला बहुजन महासंघाच्या छत्राखाली आल्यानंतर, आणि त्या बहुजन महासंघाला घेऊन नोव्हेंबर 93 मध्ये नागपूर विधिमंडळावर मोर्चा नेला. नामांतर नामांतर नाही तर सत्तांतर. आणि त्यावेळेला शरद पवारांनी ते पाहिलं की हा जो बहुजन वर्ग जो नामांतराच्या विरोधी होता तो नामांतराच्या बाजूने झालाय, तेव्हा त्यांनी 94 जानेवारीमध्ये नामविस्तार केला. म्हणजे हे सगळे प्रश्न त्यांनी, आम्ही अनेक व्याख्यानामध्ये सांगत असतो की मंडल आयोग लागू केला तो केवळ बाळासाहेब आंबेडकरांनी जनता दलासोबत युती केली आणि ह्या प्रश्नावर युती केली की जर तुम्ही निवडून आलात तर मंडल आयोग लागू केला पाहिजे, संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र लावलं पाहिजे, बौद्धांच्या सवलती लागू केल्या पाहिजे. हे प्रश्न तुम्ही सोडवणार असाल तर आम्ही तुमच्याशी युती करू. ह्या प्रश्नांवर त्यांनी युती केलेली आहे. असे कितीतरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, हे अशी कितीतरी आंदोलनं आहेत. आणि एक ओबीसींचा लढा तर बाळासाहेब आंबेडकर जसे या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आले तसं ओबीसींचं संघटन चालवत आहेत. अकोल्यामध्ये त्यांनी स्वतःची सत्ता स्थापन केली. हा सगळा इतिहास माहिती असताना एवढी विचाराची दरिद्रता कशी काय असू शकते? आता ते निवडणुका आल्या की बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये असं सुरू असतं आणि त्यात भर म्हणून हे विचारवंत आपले कामाला लागलेले आहेत. तर हे अशा पद्धतीचं जे काही आहे ते बंद केलं पाहिजे. आणि आता इथे औरंगाबादमध्ये तरी मी असं म्हणेन की अनेक विद्यार्थी, युवा नेते असे आहेत की ज्यांना खरंच चळवळीतून बाजूला पडलेले आहेत. त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराला हे मानून ज्यांच्याकडे यायला पाहिजे. आणि आता खरं तर त्यांनी ते सगळे बाजूला गेलेले, त्यांना काहीच काम नाहीये. त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून किंवा वंचित बहुजन आघाडीला मदत करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी मदत केली पाहिजे. आता खरं तर जनतेने सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. जनतेने ठरवलं तर औरंगाबादमध्ये आपण खूप मोठी सत्ता प्रस्थापित करू शकतो. एक काळ होता आपण ती सत्ता प्रस्थापित करण्याच्या मार्गावर होतो, जवळ आलो होतो. पण ह्या केवळ दलालीमुळे आपण कुठेतरी मागे पडतो. आणि आता परत जनतेने विचार केला पाहिजे. आरक्षण वाचवायचं असेल, पुढच्या येणाऱ्या पिढीचं आपलं आरक्षण साबित ठेवायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही, असं मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करते. आणि माझं व्याख्यान आज या ठिकाणी थांबवते. मला या ठिकाणी राहुल सरांनी संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे परत एकदा आभार मानते. जय हिंद.